जय शिवराय मंडळींनो, तर आम्ही आहोत कोरियामध्ये आणि कार्गो ऑपरेशन चालू असताना काही कामानिमित्त मी गेलो शिपच्या सर्वात पुढे आणि आश्चर्याचा धक्काच. आणि हे बघा मी काय पाहिलं, चक्क एक काळ्या रंगाची मांजर मी माझ्या शिपवर पाहिली. आणि ही मांजर शिपवर कुठून आली, कशी आली, किती दिवसापासून शिपवर आहे, हिने काही खाल्लं आहे का, मला ह्यातलं काहीच अंदाज नाही. आता मी तिला बोलवायचा प्रयत्न करत आहे, पण हे शिपिंगचं जग आगळं वेगळं असल्यामुळे कदाचित ही मांजर खूप घाबरत आहे. आता ही मांजर शिपवर किती दिवसापासून उपाशी आहे कोणास ठाऊक. आणि आज लंच मध्ये बनवले होते मासे, म्हणून मी गॅलीमध्ये गेलो आणि तेच मासे तिच्यासाठी घेऊन जात आहे. त्या मांजरीसाठी मासे तर घेऊन जात होतो, पण ती त्याच जागेवर नव्हती, म्हणून मी तिला अख्ख्या शिपवर शोधू लागलो. शिपचा अख्खा राऊंड मारला तरी पण ती मांजर कुठे भेटत नाहीये, आणि त्यात हा एवढा भरमसाठ पाऊस. खूप वेळानंतर ही मांजर मला दिसली आणि ते मासे पावसात भिजू नये म्हणून मी रिटर्न ठेवले होते. आणि ही मांजर पुन्हा गायब होऊ नये म्हणून मी धावत गेलो आणि ते मासे तिच्यासाठी परत आणले. तर ही मांजर खूप घाबरली होती आणि तिला खाली उडी मारायलाही जमत नव्हती, म्हणून ते मासे मी अजून तिच्या जवळ जाऊन ठेवले. तर ही मांजर गेले कित्येक दिवसापासून उपाशी असेल आणि एवढी घाबरली होती की माशाचा एक एक पीस उचलून कंटेनरच्या खाली नेऊन खात आहे. या माऊला त्या मासे दिलेत खायला आणि शिपवर कुठलाही व्यक्ती पाहिल्याच्या नंतर ही पळून जाते. मी सर्वांना इन्फॉर्म तर केलं आहे की शिपवर एक मांजर आहे. तर ही मांजर शिपवर कशी आली कोणास ठाऊक. आणि शिपवर अजून एक क्रू मेंबर वाढला आहे, तर काम करण्यासाठी नाही तर फक्त खाण्यासाठी. आणि पुढे ह्या मांजरीचं काय होते ते पण पाहूया. आणि हीच असते शिपिंग लाईफ.